नमस्कार मंडळी, नोकराना केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झाली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला विद्युत सहाय्यक या पदासाठी पदभरती असणार आहे. एकूण मित्रांनो सर्वाधिक जास्त जागा 5347 जागांची पदभरती असणार आहेत. आपण आज व्हिडिओमध्ये याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की दाबा. मग आपण असा वेळा सुरू करू. ओके, तर महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीमध्ये पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला विद्युत सहाय्यक याची पदभरती असणार आहे. वेतन गट 4 नुसार पदभरती असणार आहे. सर्वेक्षण अंतर्गत ही या ठिकाणी पदभरती करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा 3 वर्ष कंत्राटी स्वरूपात असणार आहेत. त्याच्यानंतर तुमची जी परमनंट प्रोसेस या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे. एकूण जागेच्या विषयी विचार केला मित्रांनो, एकूण जागा असणार आहेत 5347 जागा. त्यापैकी मग तुम्हाला अनुसूचित जातीसाठी एकूण 673 जागा, जमाती 491, विजा अ 150, बज ब 125, बज क 196, बज ड 108, विमप्र 108, इमव 895 जागा, अदुग 500 आणि ओपनसाठी 2081 जागी पदभरती असणार. त्यानुसार सर्वसाधारणसाठी 1762 जागा, महिलांसाठी 1704 जागा, खेळाडूंसाठी 268 जागा, माजी सैनिक 802 जागा, प्रकल्पग्रस्त 268, भूकंपग्रस्त 107, शिकाऊ उमेदवार अप्रेंटिसशिप 536 जागा आणि हँडिकॅपसाठी 424 जागी पदभरती असणार. त्याचबरोबर अनाथांसाठी 53 जागेची पदभरती असणार. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन असणार आहेत 10वी पास बरोबर या ठिकाणी तुम्हाला जो इलेक्ट्रिकल वीज तांत्रिक आणि तारतांत्रिकचा या ठिकाणी जो IT आहे या ठिकाणी तुमचा राहणार. वयाचा विषय वय असणार 18 ते 27 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि कोणतीही कास्ट असल्यास 5 वर्ष सवलत देण्यात आली. दिव्यांगासाठी 25 आणि माजी सैनिकांसाठी 25 तुम्ही अप्लाय करू शकता. मानधनाचा विचार केला तर मानधन असणार पहिल्या वर्षासाठी 15,000 रुपये, दुसऱ्या वर्षासाठी 16 आणि तिसऱ्या वर्षात 17 पेमेंट असणार. त्याच्यानंतर तुमची परमनंट प्रोसेस या ठिकाणी घेतली जाणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो हा फॉर्मच्या लास्ट डेट असणार आहे 20/5/2024. लास्ट डेट एक्सटेंड झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला शासकीय नियमानुसार सर्व आरक्षण या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये महिलांचं आरक्षण, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, शिकाऊ उमेदवार, त्याचबरोबर खेळाडूंचं आरक्षण या ठिकाणी राहणार, दिव्यांगाचं आरक्षण या ठिकाणी राहणार. त्याचबरोबर माजी सैनिकांचं 15% आरक्षण राहणार आहे. निवड प्रक्रिया मित्रांनो निवड प्रक्रियेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तांत्रिक विषय असणार आहेत 50 प्रश्न 110 गुण. त्याचबरोबर या ठिकाणी जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज या ठिकाणी अभ्यासक्रम असणार. एकूण 130 प्रश्न 150 गुणाची एक्झाम होणार आहेत आणि 120 मिनिटं म्हणजे 2 तास या ठिकाणी वेळ राहणार. त्याचबरोबर 1/4 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी तुमचं राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सर्व आरक्षण या ठिकाणी शासकीय नियमानुसार असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी हा फॉर्म मारण्यासाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्हाला mahadiscom.in ह्या वेबसाईटतून नक्की व्हिजिट करायची. फीचा विषय फी असणार आहेत ओपनसाठी 250 प्लस GST आणि इतर कॅटेगरीसाठी 125 प्लस GST या ठिकाणी फी राहणार. फी मित्रांनो नॉन रिफंड राहणार आहेत. फी क्रेडिट कार्ड, नी पेड, UPI थ्रू ऑनलाईन फॉर्ममध्ये या ठिकाणी भरू शकता. ओके, तर तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये पदभरती म्हणजे व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की दाबा. धन्यवाद.